मग का उद्या मेहंदी का हात दाखवायचा तुमची तयारी मग तयारी आता उद्या तो बाई कपडे उपडे घेऊन मी सिद्धा आता रात्री एखाद्याच्या घरापासून ब्लॉग चालू केला घेतले गेलो ते पण ब्लॉग खूप लेट चालू केला माझ्यासोबत कुठं बघायला पप्पांसाठी लाला काय रे लाला सेट सेल लाला सेट ना तुला कधी आवडतंय काय काय मग उतरत ना मित्रांनो एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सोनोकोडी ब्लॉग मध्ये. तर काल आम्ही कपडे घ्यायला गेलो होतो बाई ऋतिकांनी आम्ही दोन्हींनी काय स्कॅम केला माहिती का स्कॅम म्हणजे आमच्याकडे नोंद घ्यायला आम्ही दोन्हींनी शर्ट घेऊन घेतले आणि पॅन्ट उतरून गेलो आम्ही याच्यामुळे काय आता ना भाई स्पेशल आता पॅन घ्यायला चाललो आणि कॉफी चहा झालं का सगळं और पॅन आता बघू यार आपलं शर्ट पॅन कोणतं कॉम्बिनेशन सॉरी कॉम्बिनेशन कोणतं बरोबरच आहे पार्सल जेल हे पार्सल आपलं ऑफिसवरनं जाता भाई धुड्याला या गाडीवरनं ऋतिक किती वाजेपर्यंत पोहोचले पार्सल आता किती वाजले एक आपल्या काय आता ड्रायव्हर मुळे का टाइम तर बहुत हो गया हो 3:30 का 1 वाजला काय माहिती पण दोन एक तास आम्ही पोहोचून गेलो अरे पसारा बघा भाई पसारा चला भाई आता निघलो आम्ही 2 व्हीलरवर प्लॅन केला आता विरल आलोय आम्ही कपडे बघायला ते ना तुला कधी आवडतंय ऋतिक बायला कोणता आवडतं ते बघू आपण फायनली आमच्या घेतला गेला आमच्या टोटल बजेट निघला 1800 रुपये आता आम्ही आलोय बाई बुट बघायला पप्पांसाठी लाला काय रे लाला सेट सेल रे सेल लाला सेल पे बघू आता कोणता आवडताय पुरा बुट जे आवडेल ते घेऊ 220 ऑफर चालू काय आवडत नाही भाऊ मला शेवट त्याने 900 रुपयालाच सोडली माझी इच्छा होती 850 पण साला कमीच नाही करा शेवटपर्यंत जाऊ दे आपण क्वालिटी आहे आपल्याला म्हणून आता इथं पप्पाना घालायला लागेल कारण की बूट कम्फर्टेबल आहे त्यांनी एकदा रिटर्न होणार नाही रिप्लेसमेंट बी होणार बघून एक वेळेस घ्या तुम्ही सेल आहे बघता सेलमध्ये काही रिप्लेसमेंट होत नाही काय रे कोणता आवडतंय काय आलं नाही आवडत आहे का चल म्हणे तर बाई कपडे उपडे घेऊन आम्ही आता डायरेक्ट वॉच घ्यायला आलेलो आहे सध्या काय करा पैसे आमच्याकडे एवढे उरलेत ना तर आम्हाला वॉच घेऊन म्हणे आता याच्या पसंतच्या दुकानावर आलो बोलले ते तर बाई कपडे उपडे घेऊन मी सिद्धा आता रात्री एखाद्याच्या घरापासून ब्लॉग चालू केला घेतले गेलो ते पण ब्लॉग खूप लेट चालू केला माझ्यासोबत आहे अमन बाई तर आता आम्ही चाललो एसकेला सकाळी घ्यायसाठी 4 व्हीलर त्याच्या घरीच अजेंडाला तर फिलहाल आता इथे 2 व्हीलर नाही तर 4 व्हीलर घ्यायला आलो आहे मग जेव्हा आपण पुढे किस्से होत आहेत बाई माझ्यासोबत आत्ता मग जस्ट माझ्या मित्राच्या गाडीचे पेट्रोल सरलेलं आहे टोचन मारायचं म्हटलं भाऊ माझ्याकडनं काही टोचन मारला येणार नाही कारण की मी आज तुम्हाला व्हिडिओमधून काही सांगितलं बी नाही तसं आणि विषय असा झालेला होता कारण की माझी जुनी पल्सर आहे ना पण ते घेऊन गेलो ते आणि ती गाडी गेली ती बंद पडून मी तिला पिंपरी म्हणजे असं पकडा की शिरपूर फाट्यावर ना घरीपर्यंत मी ती टोचन मारत आलं आहे म्हटलं तुम्ही पेट्रोल घेऊन या आणि मी तो उभं राहतो म्हटलं साहेब हॉटेलच्या मागे बघून एवढी डेंजर थंडी बाई आणि आज उद्या विकास पाहिजे ना मेहंदीचा कार्यक्रम आहे मी तुम्हाला दाखवलं त्याच्या हातावर तर बरं मेहंदी लावलेली तुम्हाला दाखवलं नाही आता मी भाऊचं लग्न 13, 14, 15 तारखेला 13, 14ला वाटतं चला ते दाखवतो बाई एवढी खतरनाक गोष्ट झालेली आहे ना जी गाडीचे पेट्रोल सरलं तर मी किक मारली तर आराममध्ये गाडी चालवून गेली आणि ते पेट्रोल घ्यायला गेलेले बघा आणि एवढं इझिली चालवतोय तिला खरं नाही बाई यांचा काय विषय तर बाई आपलं एखाद्याच्या मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि सगळे अरेंजमेंट आपलं प्रशांत भाईने केलेलं आहे इकडे या थोडंसं म्हणजे हे सगळं तुमचे सजेस्ट केलेलं आहे का हे सगळं आम्हीच केलं सगळं ही चॉईस सगळी तुमची परत परत प्लस व्हाईट सगळं गेटअप सगळं ऑलरेडी सगळं केलेलं आहे पहिलं
सगळं पहिले ठरवून घेतलं होतं त्याप्रमाणे काम चालू आहे एकदम. मग उद्या तुमचा प्लॅन काय आहे की काय घालणार आहे? उद्या मेहंदी ना, उद्या आम्ही कुर्ता घालणार आहे. मतलब व्हाईट येल्लो नाही नाही, ते बघू Suspend आहे का ते? 3-4 कुर्ते ते आता 3-4 आणले तुम्ही? सॉरी यार, तुम्ही 3-4 आणले तसं सांगितलं नाही ना तुम्ही. 3-4 आणले बा. मग का उद्या मेहंदी का? हात दाखवत तुमची तयारी. मग तयारी आता उद्या का उद्या सकाळमध्ये फेशियल फेशियल सगळं बाकी आहे. मग सगळं प्लॅन तुमच्याच आहे काय? व्हाईट ब्लॅक सॉरी पर्पल व्हाईट कॉम्बिनेशन यांचं आहे का? मस्त आहे. चला मग उद्याच भेटू आपण. Make him spicy, papa.